पहिला आपण पाहतोय पहिला बॉल होता अगदी अवसर ऑफ होता त्याला ऑन साईडला घ्यायचं होतं आणि बाहेरचा बॉल होता त्याला या साईडला पाठवायचं होतं परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. पहिला डॉट बॉल आहे रोहितने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. करंजी संघाच्या मोठमोठ्या गोलंदाजांना त्यांनी थांबून ठेवलं होतं. षटकातील दुसरा बॉल ते हाफ स्ट्रायकर. पुन्हा एकदा रोजरने आता काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला होता. स्विच इट करायचं होतं. बॉलला पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने पाठवायचं होतं परंतु ज्या आधी त्याची बॅट येईल ना त्याच्या आधी बॉल आपल्याला यशस्वीच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. कुसुम देखील एक चांगला गोलंदाज आहे. त्याला आता मैदानाच्या चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे टीम नवगड संघासाठी. पुढचा बॉल अगदी हाफ स्ट्रायकर. यावेळेला बॉलला पाठवायचं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु तितकंसं टायमिंग नव्हतं तरी सुद्धा बॉल सीमारेषा गाठेल. या इनिंग मधील रोशनच्या बॅट मधील हा पहिला षटकार. पहिला बॉल आणि तिथे
पंचांचा इशारा आपल्याला येणं बाकी असणार आहे. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे पहिला धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळते. रोशन जाधव आता मैदानाच्या बाहेर जाईल. सध्याच्या घडीला या नावाची चर्चा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने आपल्याला सातत्याने जायला पाहायला मिळते. उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी बाहेर टाकणारे बॉल आणि त्याचप्रमाणे डावकर हाताच्या फलंदाजीसाठी आतमध्ये आणणारे बॉल असे आपल्याला सातत्याने त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असा हा फिरकी का गोलंदाज जादूगर आपल्याला पाहायला मिळते. आज पॉईंट ट्रॅक वरती क्रमांक 2 साठी हाताळण्यासाठी आलाय. 3 बॉल त्यांनी टाकले. 10 बॉल क्रमांक 14. काही बॉलला आक्रमण करायचं होतं. सरळ बॉल लॉंग शॉटला निघत होता परंतु शॉर्ट बॅटमॅनच्या खेळाडूकडून ते क्षेत्ररक्षण आपल्याला होताना पाहायला मिळालं आणि अखेरकार 4थ्या बॉलवरती सिंगल याचा अर्जित झाली आहे. एकेरी धावेने टीमची धावसंख्या आपल्याला स्कोरवरती पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. याही वेळेला साहिलला ऑन साइडला मारायचं होतं परंतु आई बॉल आपल्याला प्ले अँड मिस स्वरूपाचा होताना पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या अद्यापपर्यंत शुभमने विचार केलात ना. 5 बॉल मध्ये 1 विकेट घेतली आणि धावा खर्च केल्या आहेत फक्त आणि फक्त 1. अगदी कमी वयामध्ये तो चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय सातत्याने टीम नावे संघासाठी आणि आज या आमदार चषकामध्ये सुद्धा. शेवटचा बॉल स्ट्रायकर बॅटची कडा घेतली आहे. कोणताही सुपर नाहीये. धक्का क्रमांक हा 2. 2 विकेट घेतले. धावा खर्च करत एक नाव आहे शुभम. टीम नावे संघाचा विकेटचं बदल. अक्षय दादा मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत केलं जाईल. स्वागत कशाने झालंय? 6 धावाने. इट्स अ सिक्सर. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. हा दुसरा षटकार आपल्याला येताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅकचा हा दुसरा मॅक्सिमम. इट्स अ सिक्सर.
अक्षयदादा यांच्या अग्रतेखाली बाबूशेठ म्हात्रे आपल्या मध्ये उपस्थित झाले आणि जसे ते आता इथे मैदानावरती यावे लागले त्या पद्धतीची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या. स्वागत 2 षटकाराने केले. संघाची धावसंख्या 18 पाहतोय. पुढचा बॉल तिसरा मारायचा होता, कोणतीही चूक करत नाहीये. 2 षटकार. त्याच्यानंतर तिसऱ्या बॉल वरती नितेश पाटील सरकार मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. बाबूशेठ म्हात्रे साहेबांचं आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण सकाळच्या सत्रापासून पाहायला गेला तर यथोचित मान सन्मान करत आहोत. अतिथी देवो भव ही संस्कृती आपण इथे जपताना पाहायला मिळते. 2 षटकार आले, विकेट आला. त्याच्यानंतर ही बॅटची कडा लागून हाही बॉल लॉंग स्टॉपला निसटलाय. हाही बॉल सीमारेषा पार 4 धावांसाठी. धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली म्हणजे 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 22. 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेले. 2 खेळाडू आता मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळतील. काही हाफ ट्रेकर होता. याही वेळेला वैदिश लोंगरच्या दिशेने खेळायचं होतं. अलॉंग द कार्पेट हाही बॉल गेला होता आणि या बॉलवरती विचार केला तर मग सिंगल आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळेल. एक सिंगल इथे अर्जित केली गेली आहे आणि एक धावेने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 23 या आकड्यावरती. आता संध्याकाळच्या दरमध्ये प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आता पाहायला मिळेल. या स्पर्धेत आजचा दुसरा दिवस. मॅच क्रमांक ही 7वी चालू आहे मैदानाच्या आत. यावेळेला अधिकतम उसळी घेतली होती आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला इथे येताना पाहायला मिळाला. चला पंचांची कोणताही वाद करू नका ही विनंती असणार आहे. टीमची धावसंख्या झाले 24 या आकड्यावरती. 24 ऑन स्कोर कडे आपण पाहतो. चला चला विनंती असणार मॅच चालू ठेवा. चला पंचांचा इशारा आलेला आहे. महेंद्र आपण पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाई विनंती असणार. आपण मॅचला करा त्याने लगेच सुरुवात करा. कालच्या दिवसापासून पंचांची भूमिका आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 24. षटक क्रमांक 3 चालू आहे. बॅटचा बॉल याही वेळेला प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. मिडल ऑफ दी बॅट झालं नाहीये. बॅटचा टोला बॉल जाऊन लागला होता आणि हाही बॉल कटियारचा क्रमांक थांबला गेलाय. त्या बॉल वरती आता सिंगल मिळेल. बघता बघता इथे विचार केला नंतर षटक क्रमांक 3 हे संपुष्टात येईल. 3 षटका अखेरच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 ऑन स्कोर कार्ड. 18 बॉलचा खेळ झालाय. 25 धावसंख्या आपण धावपळकावरती पाहतोय. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये आता किती धावा बनवल्या जातील. समोर जर पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघामध्ये महेंद्र अंधेरे, परशुराम अंधेरे, रोहित गंभीर सारखे मोठमोठे फलंदाज आहेत. या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवणं फार गरजेचं असणार आहे. एक हेल्दी टोटल आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळेल का ते पाहूयात. शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पॉइंट ट्रॅक वरती 22 पाचते हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. खेळपट्टीवरती विचार केला तर मग आपल्याला कुणाल अंदाज वरून विराज ही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळेल. 6 बॉल बाकी आहेत. चला स्पीडअप घ्या विनंती असणार आहे. अजूनही 2 मॅच खेळायचे आपल्याला या मैदानाच्या आत. तर तिला हा पहिला बॉल
पहिला बॉल हा ट्रॅकर होता, यावेळी ऑन साईडला घ्यायचा होता, शटल थोडी फिरायला होते, त्या कारणाने आपल्याला हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड उचल केलं तर कुणाला हा फलंदाज आहे, कुणालने अद्यापर्यंत 2 बॉल फेस केले, एक धाव त्यांनी बनवले आहे, परंतु अजून 5 बॉल बाकी असणार आहे त्या इनिंग मध्ये. सुद्धा हा याही बॉलला पाठवायचा होता, परंतु याही वेळेला प्लेअरनी स्वरूपाचा कोणताही संपर्क होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल वरती आता टाळ्यांचा गजर आपल्याला होताना पाहायला मिळेल. शेवटचा आता मॅच बाकी आहे, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर एक क्वालिफायरची मॅच, त्याच्यानंतर एक सेमीफायनलची मॅच. या मॅच मैदानामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. 2 बॉल डॉट आले, संघाची धावसंख्या झाली आहे 25 या आकड्यावरती. बॉल क्रमांक हा 3रा. हा ट्रॅकर समोरच्या दिशेने केलेला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. ताकद नव्हती, त्या कारणाने हाही बॉल सीमारेषा गाठणार नाहीये. याही बॉल वरती फक्त धावा खर्च केल्या आहेत, त्या म्हणजे 2 धावा आल्यात, म्हणजे टीमची धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळेल. 27 या आकड्यावरती आपण स्कोर कार्ड आपण पाहतोय. या पहिल्या इनिंग मधील चालू असलेली ही मॅच, एका साईडला टीम देवा फायटर्स नावे, त्यांच्या विरोधामध्ये टीम नवघर, या 2 बलाढ्य संघामध्ये ही मॅच चालू आहे. षटकातील पुढचा बॉल, टप्प्याचा अलॉंग द कार्पेट आपल्याला हा बॉल मिडविकेटच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. महेंद्र अंधेरे फार वेगाने येतील, चांगला बॉल अडवला गेला, चांगलं गॅदर केलं गेलं, परंतु धावच्या चौकामध्ये आपली जरूर मागितली होती. काय घडते मैदानामध्ये, तर काय घडतंय इथे अवेअरनेस नव्हतं आणि पंचांचा इशारा येणं इथे बाकी असणार आहे. चला, आयोजकांची सूचना येते, पंचांची गोंदी वाचतो म्हणून. चला, विनंती असणार आहे, पंचा आपला जो काही डिसिजन असेल तो आमच्या पर्यंत पोहोचवा, ही आयोजकांची सूचना येते आणि मॅचला लगेच सुरुवात करा. बॉल अद्यापर्यंत झाले 4 बॉल झालेत आणि 3 धावा या बॉल वरती आपल्याला इथे पंचांचा इशारा येताना पाहायला मिळाला. 3 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती. 30 रन ऑन अ स्कोर कार्ड. आता 4 बॉलचा खेळ झालाय, शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे या मॅच मध्ये. 22 फास्ट पॉइंट ट्रॅक वरती सज्ज होईल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 14 पाहतोय आणि त्यातील हा बॉल क्रमांक 5वा. राईट आर्म राऊंड द विकेटने हा पुढचा बॉल. आपल्या विरोधी बॅटची कडा घेतली होती, यशच्या मागे वर्षाकडून ती चूक घडली होती, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये आपल्याला हा विकेट आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर बाद. व्हाईट बॉल त्याचबरोबर 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा आपल्याला स्कोरलेसच्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 1 बाउंड सुद्धा दिला गेला. एक वाईट अतिरिक्त धाव आपल्याला सुद्धा स्कोर कार्डवरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या 31 पाहतोय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल. शेवटच्या बॉल वरती मोठा सगळ्यात मोठा हा फटका, सीमा पार षटकार.
अडतीस धावा बनवल्या जातील का ते पाहायचंय. ते पाहण्याआधी ऐकण्याआधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करणार आहोत. साथी समालोचक मिलिंद शिर्के सरांकडे आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये वळणार आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय हरिदासजी अंधेरे साहेब उपस्थित त्यांना विनंती वजन व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने अक्षरशः अंधेरेच्या वतीने आपला हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. धन्यवाद. टीम नवगर संघ आपल्यास विनंती असेल कृपया आपण त्वरित मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचे कारण आपल्याला अजून 2 सामने या ठिकाणी खेळवायचे. एक क्वालिफायरची मॅच आणि एक सेमीफायनलचा थर आहे. तरी विनंती असेल कृपया स्पीडअप करायचं आहे. अर्थातच या ठिकाणी स्टॉप क्लॉकचा नियम देखील त्या ठिकाणी आयसीसीने लागू केला. मोठ्या मॅच मध्ये मोठ्या टुर्नामेंट मध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला त्याचा फटका देखील बसू शकतो. विनंती असेल टीम नवगर संघ चला या मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण यायचं. त्याला 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं त्या ठिकाणी फेकणं तुम्हाला फार बंधनकारक असणार आहे. अर्थातच त्या ठिकाणी या पहिल्या सत्राचा खेळ त्या ठिकाणी संपुष्टात आलाय. 37 धावा बनवल्या टीम नवगर संघाने अर्थातच 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि इथं आव्हान ठेवलंय ना ते 24 चेंडूमध्ये 38 धावांचं. टीम देवा फायटर्स नावे संघ त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अर्थातच 38चा प्रतिकार कशा पद्धतीने करणार परशुराम महेंद्र अंधेरे ही जोडी ही पाहावं लागेल. की नवगर संघाला विनंती सजवून घ्यायचं कारण यानंतर एक क्वालिफायरची मॅच आपल्याला खेळवायची. अर्थातच टीम लोणेरे संघ त्या ठिकाणी दाखल झाली आहे पुढील सामन्याकरता. त्यांच्या समोर कोण असणार आहे देवा फायटर्स नावे की नवगरचा संघ. या उत्तरार्धाच्या खेळाला खरी अर्थातच सुरुवात होणार आहे मात्र प्रश्न चिन्ह अजूनही त्या ठिकाणी आहे कारण या दोन्ही संघापैकी एक संघ जो पुढील सामन्याकरता पात्र ठरणार आहे. क्वालिफायरचा सामना खेळण्याकरता टीम लोणेरे संघाच्या समोर कोण असणार. दरम्यान दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. फक्त मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये 61 धावांची जोरदार इनिंग ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली साऱ्यांनी अनुभवली. या आमदार चषकामधलं आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक ज्याच्या नावावरती आलंय ते महेंद्र अंधेरे या ठिकाणी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. साथीला परशुराम आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा एक मिस्ट्री गोलंदाज गणेश यांना प्राचारण केलंय. अर्थातच टीम नवगर संघाचा हा उपमी एक्का आहे आणि या ठिकाणी या उपमी एक्क्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा बोलवलंय. एक चांगली सुरुवात करावी लागेल. नया दिन हे नई बात करेंगे कल हार कर सोए थे आज फिर नई सुरुवात करेंगे. एक नवीन सुरुवात त्या ठिकाणी शून्यातून करायचं आहे. 24 चेंडूमध्ये 38 धावा बनवायच्या आहेत तर दुसऱ्या बाजूला या 24 चेंडूमध्ये या 38 धावा रोखायच्या आहेत. काय असणार या मागचा उत्तरार्ध. सामन्याला सुरुवात गणेश या दरम्यान सज्ज झालेत. अंबरला एंड करून आपण पाहतोय. अर्थातच या गोलंदाजी ट्रॅक वरती एक टाइम राऊंड विकेट मारा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम इनिंग मागच्या मॅच मध्ये जिथं साकारली होती ना आणि तिथूनच ही सुरुवात केली आहे. तर बाहुबली महेंद्र अंधेरे त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. अर्थातच त्या ठिकाणी इरादे स्पष्ट आहेत. आज मात्र या ठिकाणी ही 38ची रन चेस करून त्या ठिकाणी क्वालिफायरचा सामना खेळायचा आहे. देवा फायटर्स त्या ठिकाणी फाईट करते. एका फायटर्स प्रमाणे एका योद्ध्याप्रमाणे त्या ठिकाणी हे योद्धे देवा फायटर्सचे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आणखी गाठू शकत नाही. लॉंग ऑन प्रोटेक्शन मोठी विकेट त्या ठिकाणी महेंद्र बाहुबली अंधेरे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. जल्लोष आहे कारण विकेट इतकी मोठी आहे. चला टीम
आहे, म्हणजे जिंकण्याकरता अजूनही 32 धावांची गरज आहे. या दरम्यान भावेश पास्टे या ठिकाणी इन अँड बॅट नंबर 3 आपण पाहतोय. गणेश यांचं पुन्हा एकदा स्पेल टीम नवघर संघाकरता. अर्थातच एक चांगला अनुभव आहे. सातत्यानं आपल्या अनुभवाची चुणूक त्यांनी या गोलंदाजी ट्रॅक वरती दाखवली आहे, या मॅच मध्ये देखील दाखवली आहे. मात्र अजूनही 32 धावा चेस करायच्या केल्या जातील का टीम देवा फायटर्स नावे संघाच्या माध्यमातून. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच करायचा होता. इथं देखील चांगला चेंडू काढलाय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. वा, चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थातच या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही संघ तितकेच ताकदवान, दोन्ही संघ तितकेच तुल्यबल, दोन्ही संघ तितकेच मातबगार आणि खेळाडू देखील त्याच ताकदीचे एकमेकांची ताकद पणाला लागली आहे. करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सुनिश्चित करायचं होतं भावेशला. खेळपट्टीवरती बॅटिंग क्रीज मध्ये स्किड झाला. तदनंतर मात्र एक धाव आपल्याला आलेली पाहायला मिळेल. अर्थातच एकेरी धावेनं 7 धावा या धावफलकावरती निश्चितच बनवल्या जातील. 31 ची अजूनही गरज आहे. पहिलं षटक टीम नवघर संघाच्या माध्यमातून अप्रतिमरित्या हाताळलं जाते, ते गणेश यांच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील अशीच अप्रतिम कामगिरी गणेश यांनी केली होती. आहे ज्यांचं नाव त्याच्या पाठ मधून आलं ह्या षटकात. समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं याच खेळाडूंनी, आणि याच खेळाडूंना समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाला प्रथम क्रमांक अर्थातच विजेते पदक मिळवून दिलं होतं. बनवलंय परशुरामने. अर्थातच भगवान परशुरामानं ही पृथ्वी निशस्त्रीय करण्याचा विडा उचलला होता. इथं गोलंदाजांवरती प्रहार करतोय, आक्रमण करतोय आणि निष्फळ ठरवतोय गोलंदाजाचे वार. इथं पलट वार करतोय परशुराम. चला आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. अर्थातच हा सामना तुम्हाला देखील जिंकायचा आहे, त्याकरता सातत्यानं तुम्हाला देखील रणनीती आखावी लागते. पण आपल्याकडे वेळ देखील फार कमी आहे, कारण आपल्याला अजून एक क्वालिफायरचा सामना खेळवायचा आहे, एक सेमी फायनल देखील त्या ठिकाणी खेळवायचे आहे. त्याकरता आपल्या विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीनं 19 धावा धावफलकावरती आल्या. 38 हे टार्गेट आहे. 38 टार्गेट बनवत असताना पहिल्या षटकामध्ये अर्थातच पहिल्या चेंडूवरती महेंद्र याच्या बॅटमधून षटकार आला. तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती त्यांना मैदान सोडून जावं लागलं. मात्र तरी देखील परशुराम आहे जो इथं मात्र राहिलेलं उरलेलं काम तमाम करण्याकरता उभा ठाकलाय. 19 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. भावेश पास्टे ऑन स्ट्राईक आहे. जे 25 धावा धावफलकावरती आल्या. 13 ची गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम देवा फायटर्स नावे संघाला. मधुकर सुतार यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. समोरच्या दिशेने त्या ठिकाणी रोशन जाधव आहे. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. अर्थातच
26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या डावाला आकार दिलाय ना खऱ्या अर्थानं परशुराम आणि भावेश पस्ते या जोडीनं सावरणं फार गरजेचं असतं मित्रांनो. प्रोटेक्शन सेकंड अटॅम्प मध्ये इनोसेंट टिपलाय परशुराम अंधेरे नावाचं वादळ शमवलंय. या दरम्यान गुलाल पाटील ठिकाणी 26 धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. दरम्यान रोहित गमरे नवीन बॅटर्स बॅट नंबर 4 आपण पाहायला मिळते. तर एक आता मात्र खूप मोठी जबाबदारी आली आहे. अर्थातच जबाबदारीने इथं खेळावं लागेल. रोहित यांना 12 धावांची गरज असणार आहे जिंकण्याकरता. 38 धावांचे हे रनचेस आहे आणि ते रनचेस करत असताना परशुरामच्या बॅट मधून 2 षटकार, भावेशच्या बॅट मधून 1 षटकार आणि महेंद्र यांच्या बॅट मधून यावेळेस मात्र डाव्या यष्टीला पाठून हा चेंडू गेलाय आणि खूप मोठा धक्का टीम देवा फायटर्स नावे संघाला लूज फटका खेळायचा होता आणि तिथं लूज फटका खेळत असताना त्या ठिकाणी रोहित गमरे यांचं स्वागत केलं जाते डगआउट मध्ये. अर्थातच त्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर थांबायचं होतं रोहित यांना. मात्र 12 धावांची आता गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम देवा फायटर्स नावे संघाला. मयूर आहे नवीन बॅटर्स त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी. दरम्यान षटक क्रमांक 2 अजूनही 2 चेंडू. त्या दरम्यान येणं बाकी आहे कुणाल पाटील यांचं. कुठल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी होते पण पहिल्या षटकामध्ये केलेले 2 चेंडूवरती ते प्रहार परशुराम अंधेरे यांचे या मॅच मध्ये ते नावे संघाला पासून दिलं. बॅटवरती जाऊन त्या ठिकाणी दोन धावेने दाखवून पुढे जाईल. 28 या आकड्यावरती 10 धावांची आता मात्र गरज असणार आहे. अर्थातच चेंडू शिल्लक असतील तर 13 चेंडू मध्ये बनवायच्या 10 धावा टीम देवा फायटर्स नावे संघाला. होती मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर कुठलीही धाव आलेली नाहीये. जोखीम पत्करला नाहीये, रिस्क उचललेली नाहीये. 12 चेंडू बनवायचे 10 धावा अर्थातच टीम देवा फायटर्स नावे संघाला. निश्चितच या 12 चेंडू मध्ये 10 धावा बनवल्या जातील कारण भावेश पाष्टे अजूनही या खेळपट्टीवरती आहे. जोडीला मयूर तदनंतर आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला टीम नवगर संघ आपल्यास विनंती असेल आपण फास्ट ट्रॅक वरती त्या ठिकाणी षटक हाताळायचं आहे. फिल्डिंग युनिट आपल्यास विनंती असेल आपण आपल्या जागेवरती त्या ठिकाणी थांबायचं आहे. भावेश एक चांगलं नाव त्या ठिकाणी या मॅचला फिनिश त्या ठिकाणी करायचं आहे आणि ती फिनिशरची भूमिका ऍज अ फिनिशर म्हणून टीम्स करतात त्या ठिकाणी अखेरपर्यंत थांबणार का या खेळपट्टीवरती. 12 चेंडू समीकरण असेल तर 10 धावांचं हे इक्वेशन हे समीकरण अर्थातच कशा पद्धतीने सोडवणार. समीकरण आपण बरीच अनुभवली अर्थातच गणितामध्ये. समीकरण सोडवायचं असेल तर त्या ठिकाणी सूत्र फार महत्वाचं आहे. ते सूत्र त्या ठिकाणी सूत्रधार होणं गरजेचं आहे. अर्थातच तो सूत्रधार भावेश पाष्टे होईल का या मॅचचा. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. अर्थातच 29 या आकड्यावरती 9 धावांची आता मात्र गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम देवा फायटर्स नावे संघाला.
चांगल्या दर्जाची ही लढत मॅच मध्ये सातत्यानं हाय व्होल्टेज ड्रामा आपण जरूर पाहिला असेल. अग्रेशन आणि अग्रेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच सातत्यानं अटॅकिंग क्रिकेट त्या ठिकाणी असणं देखील गरजेचं आहे, पण प्रत्येक वेळेला अग्रेशन देखील कामाचं नसतं, कारण बऱ्याच वेळेला काही गोष्टी संयमानं देखील त्या ठिकाणी मिळत असतात. संयम देखील फार महत्वाचा आहे आणि खेळाडूंना तो संयम बाळगणं ते देखील फार गरजेचं आहे. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मयूर ऑन स्ट्राईक आहे, गोलंदाजी ट्रॅक वरती विवेक आहे. फटका हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी झेल टिपला जाईल का? फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. आणखीन एक धक्का टीम देवा फायटर्स नावे संघाला मयूर चांदवानी दिलाय. धावा धावफलकावरती अतिश बुटवली या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 9 धावांची आता मात्र गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम देवा फायटर्स नावे संघाला. एका मागोमागे एक धक्के इथं देखील दिले गेले आहेत टीम नवगर संघाच्या माध्यमातून. मात्र या 9 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू मध्ये 9 धावा बनवल्या जातील. बदललं तर 5 धावांची आता मात्र गरज असेल टीम लोणेरे संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण कृपया या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. लगेचच या मॅचचा आपण नाणेफेक करणार आहोत, कारण महत्वाचा हा क्वालिफायरचा सामना असेल आणि तदनंतर मात्र आपल्याला एक सेमीफायनल त्या ठिकाणी खेळवायची आहे. तर विनंती असेल टीम लोणेरे संघ कृपया आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी मुन्नाजी सत्वे आपणास विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. चांगला फटका आहे, परफेक्ट साई आहे, डिफेंडरला प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक धाव घेतली आहे आणि एका धावेवरती थांबवलंय भावेशनं अतिशला. 4 धावांची आता मात्र गरज असणार आहे. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक चांगली रेंज पुन्हा एकदा केली आहे. सुरुवातीला एक धक्का जरूर दिला होता पहिल्या षटकामध्ये महेंद्र अंधेरे यांना, पण परशुराम अंधेरे यांना 5व्या आणि 6व्या चेंडूवरती 2 बॅक टू बॅक षटकात ठोकले. तदनंतर विचार केला तर भावेशनं देखील कुणालवरती पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला आणि त्याच्या जोरावरती या ठिकाणी प्रमोद करकरे पाहायला मिळतील. वाह, सामन्यामध्ये मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट निर्माण केलाय. विकेटचं पतन भावेश पास्टे डगआउटकडे. डीजे 4 धावांची गरज असणारे जिंकण्याकरता टीम देवा फायटर्स नावे संघाला. 35 धावा या धावफलकावरती आपण जरूर पाहतो. शेवटचा चेंडू असेल म्हणजे 7 चेंडू आणि या 7 चेंडू मध्ये बनवायचे त्या 4 धावा. मॅच देखील टीम नवगर संघाने अशीच डिफेन्स केली होती. इथं देखील तेच चित्र पाहायला मिळतोय. नवीन बॅटर जुगल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दरम्यान 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सफल झाले होते जरूर, पण तदनंतर मात्र शेवटचा चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. हे समीकरण आता मात्र आलंय 6 चेंडू 4 वरती. अर्थात या 6 चेंडू मध्ये 4 धावा बनवायचे. वरती मात्र एक चांगली जबाबदारी आली. अर्थात या 6 चेंडू मध्ये 4 धावा डिफेन्स केल्या जातील का, कराव्या लागतील. चला टीम मीटिंग नको, विनंती असेल टीम नवगर संघ, चला आपल्याला विनंती असेल कृपया सहकार्य करा, कारण आपल्याला 2 सामने अजूनही खेळवायचे. जवळपास विचार केला नंतर संघाचा आणि या
नंतर आपल्याला 2 सामने खेळवायचे, तर एक महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना देखील आपल्याला याच मैदानावरती खेळवायचा आहे. अफजल 11 महाराष्ट्र संघ त्या ठिकाणी क्वालिफाय झालाय. आजचा जो क्वालिफाय होणारा संघ असेल, या 2 संघांच्या दरम्यान ही सेमीफायनल असेल. निश्चितच त्या ठिकाणी योगेश पेनकर, तदनंतर आपल्याला पाहायला मिळतील सूरज करकरे, गग्गा पाहायला मिळतील, तदनंतर अर्सलन पल्लवकर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर एक चांगली बॅटल यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अखेरचं षटक फेकण्याकरता या दरम्यान नितेश पाटील यांना प्राचारण केले. 6 चेंडूमध्ये 4 बनवायचे आहेत. अतिश बटवले या दरम्यान मात्र जर पाहिलं ना तर अनस्ट्राईक आहे, त्याच्यावर जबाबदारी आहे.